हॅलो ऑल ऑफ यू. मागच्या लेक्चरमध्ये आपण कंजंक्शन आणि डिसजंक्शन हे 2 पॉईंट्स बघितले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशन हे 3 पॉईंट्स बघणार आहोत. तर आपण सगळ्यात आधी कंडिशनलला सुरुवात करूया. हा ॲक्च्युअल आपला 3rd पॉईंट असणार आहे. कंडिशनल, यालाच एक दुसरा वर्ड आहे, तो म्हणजे इम्प्लिकेशन. हा सुद्धा काही वेळेला यूज केला जातो, इम्प्लिकेशन. तर आता कंडिशनल म्हणजे नेमकं काय? तर जर का 2 स्टेटमेंट हे इफ देन या लॉजिकल कनेक्टिव्हने जॉईन केलेले असतील तर त्या नवीन तयार झालेल्या स्टेटमेंटला म्हणायचं कंडिशनल. फॉर एक्झाम्पल, पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट आहेत. हे स्टेटमेंट जर का या प्रकारे लिहिले असतील, इफ पी देन क्यू, तर या संपूर्ण स्टेटमेंटला म्हणायचं कंडिशनल. ठीक आहे. आता आपण पी आणि क्यू हे जे काही 2 स्टेटमेंट आहेत जे आपण सुरुवातीला लक्षात ठेवलेत, म्हणजे पी आपलं स्टेटमेंट होतं 2 इज अन इवन नंबर आणि क्यू स्टेटमेंट होतं 3 इज अन ऑड नंबर. ते दोन्ही स्टेटमेंट आणून या स्टेटमेंटमध्ये आपण पुट करून नवीन स्टेटमेंट लिहूया. म्हणजेच नवीन स्टेटमेंट असं होईल, इफ पीच्या जागी हे असेल 2 इज अन इवन नंबर देन 3 is an odd number. 3 is an odd number. आता हे जे काही नवीन स्टेटमेंट तयार झालं आहे की ज्यामध्ये इफ आणि देन आहे, या स्टेटमेंटला म्हणायचं कंडिशनल स्टेटमेंट. का? कारण त्याच्यात इफ आहे आणि देन आहे म्हणून. आता या कंडिशनल स्टेटमेंटचा जो काही सिम्बॉलिक फॉर्म आहे तो असा असतो. जर का आपल्याकडे 2 स्टेटमेंट असतील पी आणि क्यू, तर याचा सिम्बॉलिक फॉर्म पी, त्याच्यापुढे एक ॲरो आणि पुढे क्यू. ठीक आहे ना. वाचताना असं वाचायचं, इफ पी देन क्यू. आता या टाईपचं जे काही स्टेटमेंट आहे ते वाचण्याचे अजून 5 प्रकार आहेत. ते सुद्धा आपण लक्षात घेऊया आणि सगळे महत्त्वाचे आहेत. त्यापैकी कोणताही प्रकार तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंगला येऊ शकतो. त्यातला पहिला, पी इज सफिशियंट फॉर क्यू, हा एक प्रकार. दुसरा असा, क्यू इज नेसेसरी फॉर पी. पी आणि क्यूच्या पोझिशन व्यवस्थित लक्षात घ्या. तिसरा आहे, पी इम्प्लाइज क्यू. चौथा आहे, क्यू फॉलोज फ्रॉम पी. आणि पाचवा, पी ओनली इफ क्यू. हे जे काही 5ही प्रकार आहेत त्या सगळ्यांचा अर्थ होतो एकच, तो म्हणजे पी इम्प्लाइज क्यू. आणि 6वा प्रकार कोणता, जो की आपण हा बघितला, इफ पी देन क्यू. आणि आता इथून पुढे आपण वाचताना पी इम्प्लाइज क्यू असं वाचणार. हा सगळ्यात सोपा प्रकार आहे वाचण्यासाठी. ठीक आहे ना. असं जर का आपल्याला हा सिम्बॉल दिसला की आपण म्हणणार पी इम्प्लाइज क्यू. आता आपण कंजंक्शन आणि डिसजंक्शनसाठी जे काही ट्रूथ टेबल बघितले होते तसाच सेम ट्रूथ टेबल कंडिशनलसाठी सुद्धा बघायचा आहे. पण त्यासाठी आपल्याला कंजंक्शन आणि डिसजंक्शनप्रमाणेच एक नियम लक्षात घ्यावा लागेल, रूल लक्षात घ्यावा लागेल. तो रूल असा की जर का तुमच्याकडे स्टेटमेंट किंवा सिम्बॉलिक फॉर्म आहे पी इम्प्लाइज क्यू, तर पी जर का ट्रू आहे आणि क्यू आहे एफ, तर पी इम्प्लाइज क्यू या संपूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू होते एफ. पुन्हा एकदा बघूया. तुमच्याकडे सिम्बॉलिक फॉर्म आहे पी इम्प्लाइज क्यू. त्यातलं पहिलं स्टेटमेंट जर का ट्रू आहे
दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे असं असेल तर संपूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स होते. ठीक आहे ना. अदरवाईज तुम्हाला माहिती आहे अदरवाईज काय करायचं असतं. अदरवाईज ट्रू व्हॅल्यू असणार. हे सगळं जे काय आपण म्हणालो ते आपण ट्रूथ टेबल काढून बघूया. याचं ट्रूथ टेबल काढण्यासाठी आपल्याला 3 कॉलम आहेत आपल्याकडे. पहिल्या कॉलमचं नाव असेल पी, दुसऱ्याचं असेल क्यू, तिसऱ्याचं असेल पी इम्प्लाईज क्यू. नेहमीप्रमाणे आपण व्हॅल्यू पुट करूया. आपल्याला माहिती आहे पीच्या कॉलममध्ये आपण 2दा टी 2दा एफ लिहितो. क्यूच्या कॉलममध्ये आपण टी एफ असं लिहितो. टी एफ. आता आपला नियम ऑब्झर्व करा. आपला नियम असं सांगतो की पी इम्प्लाईज क्यूमध्ये पहिलं स्टेटमेंट, पहिलं म्हणजे हे पी, ट्रू असेल, दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तर संपूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स येते. हे आपण चेक करूया नेमकं कुठे दिसतं आपल्याला. पहिला रो ऑब्झर्व केला तर दोन्ही ठिकाणी टी आहे. दुसरा रो ऑब्झर्व केला तर इथे आहे बघा. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे. म्हणून आपल्या नियमानुसार पी इम्प्लाईज क्यू या कॉलममध्ये आपल्याला लिहावं लागेल एफ. आता अदरवाईज बाकीचे रो आपण जर का चेक केले तर इथे तिसरा जो काही रो आहे इथे पहिला फॉल्स आहे, दुसरा ट्रू आहे. आपल्या नियमात हे बसत नाही. शेवटचा जर का चेक केला तर पहिलाच इथे फॉल्स आहे, पुढे बघण्याची काही गरज नाही. त्याच्यामुळे उरलेले जे काही सेल्स आहेत त्यामध्ये आपल्याला टी असं लिहावं लागेल. ठीक आहे ना. तर हा ट्रूथ टेबल झाला कंडिशनलसाठीचा. आता कंडिशनलसाठी नियम किंवा रूल लक्षात कसा ठेवायचा तर आपल्या भाषेत टी एफ असं लक्षात ठेवायचं. म्हणताना असं म्हणायचं TF पण कधी कंडिशनलसाठी. लक्षात येते का बघा. TF हे आपल्या माहितीसाठी. त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. पुढचा आपला पॉईंट आहे चौथा, तो म्हणजे बाय कंडिशनल. यालाच दुसरा शब्द आहे डबल इम्प्लिकेशन. आधीचा जो काही पॉईंट बघितला तो फक्त कंडिशनल होता आणि तिकडे फक्त इम्प्लिकेशन होतं. आताचा जो काही पॉईंट आहे त्याच्यात फक्त बाय म्हणजे 2 आणि 2 आलं आहे म्हणून डबल. ठीक आहे ना. सोपं आहे लक्षात ठेवायला. आता बाय कंडिशनल एखादं स्टेटमेंट आहे असं आपण कधी म्हणायचं तर जर का आपल्याकडे 2 स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. ही 2 स्टेटमेंट जर का इफ अँड ओन्ली इफ या लॉजिकल कनेक्टिव्हने जॉईन केलेले असतील तर त्या स्टेटमेंटला म्हणायचं बाय कंडिशनल. पुन्हा एकदा बघा. आपल्याकडे 2 स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. ही 2 स्टेटमेंट जर का इफ अँड ओन्ली इफ या लॉजिकल कनेक्टिव्हने जर का जॉईन केलेले असतील तर त्या संपूर्ण स्टेटमेंटला म्हणायचं बाय कंडिशनल. आता या बाय कंडिशनलचा सिम्बॉलिक फॉर्म असा असतो पी मध्ये ॲरो आहे पण तो डबल हेडेड आहे, दोन्हीकडे त्याला ॲरो आहेत. पी बाय कंडिशनल क्यू. वाचताना असंच वाचायचं पी बाय कंडिशनल क्यू. सोपं आहे लक्षात ठेवायला. आता याचंसुद्धा आपल्याला ट्रूथ टेबल बघायचं आहे. ट्रूथ टेबल बघूया. तर याचा ट्रूथ टेबल बघण्याच्या आधी आपल्याला आपण जे काही आधी 3 पॉईंट बघितले त्याच्यासारखाच याच्यातसुद्धा एक नियम, एक रूल लक्षात घ्यावा लागेल. याचा रूल असा, जर का 2 स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू आणि ते बाय कंडिशनलने जॉईन केले आहेत पी बाय कंडिशनल क्यू असं असेल तर पी ट्रू आहे आणि क्यूसुद्धा ट्रू आहे असं असेल तर या संपूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू टी येते. बघा पुन्हा एकदा. पहिलं स्टेटमेंट पी हे ट्रू आहे आणि दुसरंसुद्धा ट्रू आहे असं असेल तर संपूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू येते टी. आणि हेच पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे आणि दुसरं स्टेटमेंटसुद्धा फॉल्स आहे तरीसुद्धा या संपूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू ही टीच येते. थोडक्यात
सोप्या भाषेत लक्षात घ्यायचं झालं तर पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज जर का सेम असतील तर संपूर्ण स्टेटमेंटचं ॲन्सर हे टी असतं. आता हे ट्रूथ टेबलमध्ये आपण मांडूया. हे नेहमीप्रमाणे पहिल्या कॉलमचं नाव असेल पी, दुसऱ्याचं असेल क्यू, तिसऱ्याचं असेल पी बाय कंडिशनल क्यू. एंट्रीज आपल्या नेहमीप्रमाणे 2दा टी, 2दा एफ, इकडे एकदा टी, एकदा एफ, एकदा टी, एकदा एफ. आता आपल्या नियमानुसार जर का पी आणि क्यूच्या व्हॅल्यू सेम असतील, आता सेम व्हॅल्यू कुठे आहेत बघा, इथे आहे टी, इथे सुद्धा आहे टी. इथे आहे का तर नाही, इथे आहे का नाही, इथे आहे. फॉल्स असू दे किंवा ट्रू असू दे पण त्या सेम असायला पाहिजेत दोन्हीकडे. इथे आहे म्हणजे पहिला आणि शेवटचा जो काही रो आहे तिथे आपला नियम लागू होतो आहे. आपला नियम असा, जर का दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तर फायनल जे काही ॲन्सर असतं ते ट्रू असतं. इथे पण सेम आहेत म्हटल्यावर इथे सुद्धा ट्रू. आता अदरवाईजसाठी आपल्याला माहिती आहे की जे फॉल्स असतं. ठीक आहे, तर हा ट्रूथ टेबल झाला बाय कंडिशनलसाठीचा. नेक्स्ट 5वा आणि शेवटचा पॉईंट, निगेशन. हे नेमकं निगेशन काय असतं बघूया. सपोज आपल्याकडे स्टेटमेंट आहे पी आपल्याला माहिती आहे, आपण मानलं आहे त्याप्रमाणे 2 इज ॲन इवन नंबर. 2 इज ॲन इवन नंबर. जर का या स्टेटमेंटचं बरोबर विरुद्धार्थी मी स्टेटमेंट लिहिलं, विरुद्धार्थी म्हणजे हे जे काही स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ बदलायचा, म्हणजेच 2 इज नॉट ॲन इवन नंबर. 2 इज नॉट ॲन इवन नंबर. तर हे जे काय आता आपण स्टेटमेंट लिहिलं आहे या स्टेटमेंटला म्हणायचं निगेशन. आता हे निगेशन जे काय आहे त्याचा सिम्बॉल हा असा असतो, निगेशन पी. हे स्टेटमेंट आपलं पी आणि हे निगेशन पी. आता याचंसुद्धा ट्रूथ टेबल आहे, हे सुद्धा बघूया लगेच. आता या ट्रूथ टेबलमध्ये आपण 2च कॉलम का ठेवलेत बघा. आधीचे आता आपण जे काही 1 ते 4 पहिलं बघितलं आपण कंजंक्शन, दुसरं बघितलं डिस्जंक्शन, तिसरं बघितलं इम्प्लिकेशन आणि चौथं बघितलं डबल इम्प्लिकेशन. कंजंक्शनचा सिम्बॉल मी ते लिहितो सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू, डिस्जंक्शनचा पी ऑर क्यू, इम्प्लिकेशनचा पी ॲरो क्यू आणि बाय कंडिशनलचा पी बाय कंडिशनल क्यू. हे सगळे आपण सिम्बॉलिक फॉर्म जर का ऑब्झर्व केले तर इकडे आपल्याला 2 स्टेटमेंटची गरज होती, पी क्यू पी क्यू पी क्यू सगळीकडे. पण आत्ताचा जो काही आपण पॉईंट बघितला ना निगेशनचा, याच्यात हे एक स्टेटमेंट आहे आणि इथे आपण क्यू ना यूज केला, इथे पीच यूज केला. म्हणून या टाईपच्या स्टेटमेंटसाठी आपल्याला फक्त एका स्टेटमेंटची गरज असते, तो म्हणजे पी. आणि इकडे आपण लिहिणार निगेशन पी. आता एकच स्टेटमेंट आहे म्हटल्यावर पॉसिबिलिटीज किती आल्या, एक स्टेटमेंट एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, बरोबर ना. आणि याची हे जे काही निगेशन पी लिहिलं आहे त्या कॉलममध्ये इथे जी काही व्हॅल्यू असते त्याच्या बरोबर अपोजिट, म्हणजे टी असेल तर एफ आणि इथे एफ असेल तर इकडे टी, बरोबर अपोजिट व्हॅल्यू लिहायचे असतात. ठीक आहे ना. हे ट्रूथ टेबल झालं निगेशनचं सगळ्यात सोपं ट्रूथ टेबल आहे. आता प्रॉब्लेमकडे जाण्याच्या आधी काही गोष्टी आपल्याला नोट करून घ्यायच्यात. नोट त्या अशा की आपण कंजंक्शनमध्ये बघितलं, कंजंक्शन आपण ओळखतो कसं, ज्यावेळी एखाद्या स्टेटमेंटमध्ये अँड हे लॉजिकल कनेक्टिव्ह असतं त्यावेळी. पण यालाच ऑर म्हणून, म्हणजे यालाच पर्याय म्हणून काही वेळेला बट हा वर्डसुद्धा वापरला जातो. याचा अर्थ सेम हे कंजंक्शनच आहे, म्हणजे असं अँडच आहे. ठीक आहे ना. त्यानंतर अजून एक प्रकार ह्या अँडसाठीच म्हणजे कंजंक्शनसाठी पर्याय म्हणून वापरला जातो, तो म्हणजे नायदर नॉर. नायदर नॉर हा सुद्धा याचाच प्रकार आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट सेकंड आपण बघितलं डिस्जंक्शन म्हणजेच ऑर. आता या ऑरला पर्याय आयदर ऑर असा सुद्धा काही वेळेला यूज केला जातो. याचासुद्धा अर्थ ऑरच असा आहे, म्हणजे आयदर पी
ऑर क्यू असं काहीतरी दिलं असेल तर याचा सिम्बॉलिक फॉर्म हाच पी ऑर क्यू. ठीक आहे ना. आता आपण जे काही 5 पॉईंट्स बघितलेत म्हणजेच कंजंक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशन याच्यावर आधारित असलेले प्रॉब्लेम बघूया. हा प्रॉब्लेम बघा काय सांगतो. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. इथे त्यांनी म्हटलं आहे कंपाऊंड स्टेटमेंट्स. आता कंपाऊंड स्टेटमेंटचा अर्थ आपल्याला माहिती आहे, असे स्टेटमेंट की ज्यांची 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंटमध्ये आपण फोड करू शकतो, असे स्टेटमेंट त्यांना म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. हे कंपाऊंड स्टेटमेंट जे दिले ते सिम्बॉलिकली आपल्याला लिहायचे. सिम्बॉलिकली म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं स्टेटमेंट या फॉर्ममध्ये असेल पी अँड क्यू, पी ऑर क्यू, हा फक्त फॉर्म आपल्याला ओळखून या टाईपमध्ये ॲन्सर लिहायचे. हा झाला त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म. तर आपण पहिलं स्टेटमेंट बघूया काय दिलं आहे. पहिलं स्टेटमेंट असं दिलं आहे की नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. हे जे काही स्टेटमेंट आहे याच्यात आपल्याला जे काही 2 स्टेटमेंट आहेत ते आधी शोधावे लागतील. तर 2 स्टेटमेंट असे की नागपूर इज इन महाराष्ट्र हे पहिलं स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट चेन्नई इज इन तामिळनाडू, आणि हे दोन्ही स्टेटमेंट अँड या लॉजिकल कनेक्टिव्हनी कनेक्ट केलेत म्हणजे जॉईन केलेत. जर का आपण हे जे काही पहिलं स्टेटमेंट आहे याला मानलं पी, सेकंड स्टेटमेंट जे काही आहे त्याला मानलं क्यू, तर हे जे काही मधला जो काही वर्ड आहे अँड हे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. याचासुद्धा सिम्बॉल आपण कंजंक्शनमध्ये शिकलो आहे. अँड म्हणजे हा उलटा व्ही असतो. हा जो काही फॉर्म मिळाला आहे तोच आपला सिम्बॉलिक फॉर्म. हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे ना. काय काय केलं. पहिलं स्टेटमेंट त्याला पी मानलं, सेकंड स्टेटमेंटला क्यू मानलं, आणि या अँडच्या वर्डच्या ऐवजी आपण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिला की जो हा आहे. आणि हा संपूर्ण जो काही फॉर्म मिळाला त्यालाच म्हणायचं सिम्बॉलिक फॉर्म. हे आपलं फायनल आन्सर. हे जरा फक्त आपण व्यवस्थित स्टेप वाईज कसं लिहायचं ते बघूया. फर्स्ट, लेट पी बी द स्टेटमेंट. पी म्हणजे पहिलं स्टेटमेंट आपण मानूया की नागपूर इज इन महाराष्ट्र. नेक्स्ट, क्यू हे स्टेटमेंट जर का आपण हे मानलं की चेन्नई इज इन तमिळनाडू. ठीक आहे ना. नेक्स्ट लाईनला आपण असं लिहिणार देअर फोर symbolic form of given compound statement is P and Q. ठीक आहे ना. हे त्याचं झालं स्टँडर्ड आन्सर. आता नेक्स्ट बघूया सेकंड आपला क्वेश्चन दिला आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसिलस. आता याच्यातसुद्धा आपल्याला 2 स्टेटमेंट शोधावे लागतील. तर 2 स्टेटमेंट आपण शोधायचे झाले तर ट्रायंगल इज इक्विलॅटरल मध्ये आहे ऑर म्हणजे हा सिम्बॉल आला. पहिल्या स्टेटमेंटला आपण पी मानलं आणि या आयसोसिलसला फक्त क्यू म्हणून चालणार नाही. तर आयसोसिलस हा एक वर्ड झाला. ठीक आहे ना. हे स्टेटमेंट आपल्याला थोडंसं दुरुस्त करून लिहावं लागेल आणि त्याचा अर्थ न बदलता. तर ते असं की लेट पी हे पहिलं तसं स्टेटमेंट असणार आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल. पण आता आयसोसिलस म्हणजे एक वर्ड म्हणजे स्टेटमेंट नसतं ना, म्हणून आपण क्यू हे जे काही मानणार ते. आता बघा आयसोसिलस हे कोणाच्या बाबतीत म्हटलं त्याने ट्रायंगलच्या बाबतीतच म्हटलं ना. म्हणजे हे जे काही संपूर्ण स्टेटमेंट आहे त्याची फोड आपल्याला अशी करता येईल की ट्रायंगल इज आयसोसिलस. आता हे स्टेटमेंट झालं. नुसतं आयसोसिलस लिहिलं असतं तर तो वर्ड झाला असता.
ठीक आहे ना. हा थोडासा आपल्याला विचार करावा लागतो काही वाक्यांमध्ये. काही वाक्य ही नागपूर आणि हे चेन्नईचं जे काही आपण एक्झाम्पल बघितलं त्यासारखे रेडीमेड दिलेले असतात, पण काही वाक्यांना आपल्याला काहीतरी डेव्हलपमेंट करावी लागते. आता आपल्याला पुढचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला माहितीच आहे काय असणार आहे. पी, इथे वर्ड दिला ऑर म्हटल्यावर व्ही ऑर क्यू, हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म झाला. तुम्ही ते स्टेप वाईज व्यवस्थित लिहू शकता. नेक्स्ट बघूया काय दिलं आहे. पुढचं दिलं आहे थर्ड, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. आता इथे पण पहिलं जे काही स्टेटमेंट आहे कुठपर्यंत, अँगलपर्यंत, याला आपण पी मानलं आणि इफ अँड ओनली इफ हा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. इट इज ऑफ मेजर 90 डिग्रीपासून जे काय आहे त्याला आपण क्यू मानलं आणि या इफ अँड ओनली इफचा सिम्बॉल आपल्याला माहिती आहे तो असा असतो, म्हणजे बाय कंडिशनल हा याचा सिम्बॉलिक फॉर्म झाला. ठीक आहे ना. आता फक्त पी हे स्टेटमेंट तुम्ही म्हणजे व्यवस्थित स्टेप वाईज लिहित असताना पी हे स्टेटमेंट तुम्ही आहे असंच माना, म्हणजे द अँगल इज राईट अँगल. पण क्यू मानताना इट इजच्या ऐवजी पुन्हा द अँगल लिहा. म्हणजे सपोज पी हे स्टेटमेंट लिहिलं तुम्ही, हे सोपं आहे. क्यू लिहिताना इट इज न लिहिता पुन्हा द अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री असं लिहा, म्हणजे त्याला अर्थ प्राप्त होईल. ठीक आहे. नेक्स्ट बघूया काय दिलं त्याने. चौथा आहे अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्ट्यूस. आता नायदर आणि नॉर हे मी तुम्हाला सांगितलं आहे नेमकं काय असतं. नायदर आणि नॉर याच्यात आपण कंजंक्शनचा यूज करतो. कसा, तर आता बघा आधी ह्या वाक्याचा अर्थ लक्षात घेऊया. अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्ट्यूस. हे वाक्य जरा फोड करून लिहायचं झालं तर आपण असं लिहिणार, अँगल इज नॉट ॲक्यूट अँड, किंवा हा अँड आपण वर्डमधला लिहूया, अँड नॉट ऑप्ट्यूस. नायदर नॉरचा अर्थच असा असतो की हे पण नाही आणि ते पण नाही. थोडक्यात अँगल हा ॲक्यूटही नाही आणि ऑप्ट्यूसही नाही. आणि म्हणतोय आपण, बघा हे वाक्य कसं आपण चेंज केलं, आणीच्या फॉर्ममध्ये चेंज केलं. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा झाला तर आपल्याला आधी दोन वाक्य किंवा दोन स्टेटमेंट शोधावे लागतील. त्यातला पहिलं जे काही स्टेटमेंट आहे की अँगल इज नॉट ॲक्यूट, आणि सेकंड जे काही स्टेटमेंट असेल ते अँगल इज नॉट ऑप्ट्यूस. आता याच्यात पुन्हा दोन प्रकार आहेत, त्यातला आपण फक्त पहिला बघूया. की आपण जर का असं मानलं, लेट पी बी द स्टेटमेंट, अँगल इज नॉट ॲक्यूट, आणि क्यू आपण मानलं की आता फक्त नॉट ऑप्ट्यूस असं आपल्याला मानता येणार नाही, त्याला ते अर्थपूर्ण लिहावं लागतं. म्हणून पुन्हा एकदा अँगल इज नॉट ऑप्ट्यूस असंच लिहावं लागेल. आता मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह आलं अँड, म्हणून सिम्बॉलिक फॉर्म त्याचा येणार पी अँड क्यू. ठीक आहे. आता दुसऱ्या प्रकारे पण हे ह्याचा जो काही सिम्बॉलिक फॉर्म आहे तो लिहिला जातो. तो कसा, आपलं सगळं अवलंबून आहे आपण पी आणि क्यू हे स्टेटमेंट कसे मानतो त्याच्यावर. हे सगळं आपल्या हातात असतं. आता जर का पी हे स्टेटमेंट मी असं मानलं की अँगल इज, बघा एवढाच पार्ट, अँगल इज ॲक्यूट लिहूया आपण, अँगल इज ॲक्यूट, आणि दुसरा हा नॉट वगळून अँगल इज ऑप्ट्यूस असं लिहिलं, अँगल इज ऑप्ट्यूस. तर आपल्याला हे वाक्य तयार करायचं असेल अँगल इज नॉट ॲक्यूट, तर पीमध्ये काय बदल करावा लागेल की पीमध्ये आपल्याला नॉट टाकावं लागेल इथे इजच्या पुढे. आता नॉट टाकलं म्हणजे या पीचं निगेशन झालं. म्हणजेच हे जे काही स्टेटमेंट आहे अँगल इज नॉट ॲक्यूट, हे आता आपल्यासाठी झालं निगेशन पी. का, कारण आपण जे काही पी स्टेटमेंट मानलं आहे ते होकारार्थी आहे, आणि निगेशन पी म्हणजे हे जे काही आपल्याला हवं आहे हे नकारार्थी आहे, म्हणून हे निगेशन पी झालं. पुढचं लॉजिकल कनेक्टिव्ह तसंच अँड. आता इथे नॉट ऑप्ट्यूस पाहिजे, पण आपण क्यू काय मानलं आहे, अँगल इज ऑप्ट्यूस, हे सकारात्मक आणि हे नकारात्मक आहे, म्हणून इथे लिहिताना आपल्याला निगेशन क्यू लावावं लागेल.
हा सुद्धा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. हे सुद्धा ॲन्सर बरोबर आणि याच्या आधीचं जे काही आपण ॲन्सर बघितलं ते सुद्धा बरोबर. सगळं डिपेंड आहे तुम्ही पी आणि क्यू स्टेटमेंट कसे मानताय त्याच्यावर. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं बघूया आपण. पुढचा क्वेश्चन असा आहे की राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. जे काही स्टेटमेंट दिलेत आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या. तर या ट्रूथ व्हॅल्यू कशा काढायच्या बघा. पहिल्यांदा हे घेऊया 4 इज ऑड ऑर 1 इज प्राईम. सगळ्यात आधी आपण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहूया. तर हे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहायचं झालं तर सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण जसं केलं तसंच सेम ॲन्सर येईल की लेट पी बी द स्टेटमेंट 4 इज ऑड आणि क्यू स्टेटमेंट हे पुढचं 1 इज प्राईम 1 इज प्राईम. देअरफॉर symbolic फॉर्म इज, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म झाला पी मध्ये इथे वर्ड आहे ऑर म्हणून ऑर क्यू, हा त्याचा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता पुढे जाऊन त्यांनी ॲडिशनली विचारलं की त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं आपल्याला. मग ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करण्याच्या आधी दिलेलं स्टेटमेंट हे जे काही पी आहे याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. तसंच क्यूची सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल. 1 बाय 1 करूया. हिअर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज. पी हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे चेक करावं लागेल. पी स्टेटमेंट आहे 4 इज ऑड. 4 हा ऑड नंबर आहे का, तर नाही. 4 हा इवन नंबर आहे म्हणून पीची ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स. तसंच ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज. क्यू स्टेटमेंट बघितलं तर क्यू दिलं आपल्याला 1 इज प्राईम. एक ही मूळ संख्या आहे का, नाही, कारण आपल्याला माहिती आहे एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही म्हणून क्यू इज ऑल्सो फॉल्स. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू नेऊन याच्यात टाकल्या, पीच्या जागी एफ टाकलं आणि क्यूच्या जागी एफ टाकलं तर काय आपल्याला मिळतं ते बघूया. देअरफॉर पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलंट टू, इक्वल टू लिहू नका, इक्विव्हॅलंट टू 3 आडव्या रेषा लिहायच्या. पीच्या जागी मी टाकणार एफ का, कारण पी फॉल्स आहे. मधलं लॉजिकल कनेक्टिव्ह तसंच. पुढे आहे क्यू, क्यूची व्हॅल्यू आहे फॉल्स. आता बघा, आता आपला नियम आठवा. कुठला नियम? डिसजंक्शनवाला. डिसजंक्शनमध्ये मी काय सांगितलं होतं, ऑर इज फॉल्स. इथे बघा हा ऑर आहे ना, ऑर इज फॉल्स इफ बोथ आर फॉल्स. बोथ म्हणजे दोन्ही हे जर का फॉल्स असतील तर संपूर्ण जे काही डिसजंक्शन असतं ते सुद्धा फॉल्स असतं. इथे आहे ना तसं, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत त्याच्यामुळे याचं ॲन्सर फॉल्स येणार आणि हीच ट्रूथ व्हॅल्यू आपल्या जे काही गिवन स्टेटमेंट आहे त्याची आहे. हे आपलं फायनल ॲन्सर असेल. ठीक आहे. ऑर इज फॉल्स, बोथ आर फॉल्स या आपण नियमाचा यूज केला. आता हा नेक्स्ट क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे बघा. त्यांनी काय काय दिलं. इफ द स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट्स, म्हणजे त्यांनी फिक्स करून दिलं व्हॅल्यू आपल्याला. पी हे ट्रू असणार आहे कायम आणि क्यूसुद्धा कायम ट्रू असणार आहे या क्वेश्चन पुरतं. आणि आर अँड एस आर फॉल्स स्टेटमेंट्स. आर हे कायमच फॉल्स असणार आणि एससुद्धा कायम फॉल्स असणार. असं असेल तर हे जे काही आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न दिलेत किंवा हे क्वेश्चन दिलेत यांचे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. 1 बाय 1 करूया. सगळ्यात आधी पहिला पी ऑर ब्रॅकेटमध्ये क्यू अँड आर. आपल्याला माहिती आहे ज्यावेळी ब्रॅकेट असतो त्यावेळी आपण पहिल्यांदा ब्रॅकेटमधलं सॉल्व करतो. आधी यांचे व्हॅल्यू पुट करूया. इक्विव्हॅलंट टू पीची व्हॅल्यू ट्रू दिले म्हणून पीच्या जागेवर आपण टी पुट करणार. ऑर ब्रॅकेटमध्ये क्यूसुद्धा आहे टी अँड आर आहे फॉल्स म्हणून आरच्या जागी एफ. सगळ्यात आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करूया. तर ब्रॅकेटमध्ये आपण बघितलं तर मेन कनेक्टिव्ह आहे अँड. मग आपण अँडचा नियम आठवूया. अँड इज ट्रू, बोथ आर ट्रू. जर का दोन्ही ट्रू असतील तरच अँड हे ट्रू असतं. पण इथे एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे म्हटल्यावर या संपूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू आली फॉल्स म्हणून टी ऑर या ब्रॅकेटची व्हॅल्यू आली फॉल्स. का? अँड इज ट्रू, बोथ आर ट्रू असतं पण इथे तसं नाही आहे म्हणून फॉल्स. आता इथे मेन कनेक्टिव्ह आहे ऑर आणि ऑरच्या बाबतीतला नियम आपल्याला माहिती आहे की ऑर इज फॉल्स,
बोथ आर फॉल्स. दोन्ही जर का फॉल्स असतील तर संपूर्ण स्टेटमेंटचा ॲन्सर फॉल्स असतं. पण इथे तसं नाही आहे, दोन्ही फॉल्स नाही आहेत, म्हणून याचं ॲन्सर आलं ट्रू. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. ठीक आहे, लगेच नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट आपल्याला दिलं आहे सेकंड, हे बघूया. P implies Q. सेकंड, हे ब्रॅकेटमध्ये आहे P implies Q और R implies S. याच्यात आधी आपण व्हॅल्यू टाकूया. इक्विव्हॅलंट टू P ट्रू आहे, इम्प्लाईज Qसुद्धा ट्रू आहे, और R आहे फॉल्स, इम्प्लाईज एससुद्धा आहे फॉल्स. हे जे काही चिन्ह आहे किंवा हा जो काही सिम्बॉल आहे आपण कुठे बघितला, इम्प्लिकेशनमध्ये म्हणजेच कंडिशनलमध्ये. आणि कंडिशनलचा नियम आपण असा लक्षात ठेवला बघा, EF म्हणजे पहिलं ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे असं असेल तर उत्तर त्याचं ॲन्सर फॉल्स असतं. बघूया आपल्याला कुठे मिळतं. इथे मिळतं आहे का, नाही. इथेसुद्धा नाही म्हटल्यावर अदरवाईजचा रूल आपल्याला यूज करावा लागेल. म्हणजे या दोघांचंही ॲन्सर ट्रू असणार. मध्ये आहे सिम्बॉल ऑर आणि या ब्रॅकेटचा सुद्धा ॲन्सर ट्रूच असणार. आता पुन्हा मध्ये कनेक्टिव्हवाला ऑर म्हणजे ऑरच्या संदर्भातला नियम, ऑर इज फॉल्स बोथ आर फॉल्स. दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. इथे दोन्ही फॉल्स नाही आहेत म्हणून ॲन्सर फायनल ट्रू. ठीक आहे ना, एवढे सोपे असतात. नेक्स्ट पुढचा जो काही क्वेश्चन आहे तो आहे राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. हा सगळ्यात सोपा प्रकार. म्हणजे जे काही स्टेटमेंट दिलेलं असतं त्याच्याबरोबर विरुद्धार्थी आपल्याला स्टेटमेंट लिहायचं असतं. पहिलं स्टेटमेंट बघूया, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. याच्या विरुद्धार्थी लिहायचं झालं तर आपण असं लिहिणार, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. नॉट इन आंध्र प्रदेश. ठीक आहे ना. हे नेक्स्ट बघा, 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 इज इक्वल टू 0. आता याच्या विरुद्धार्थी आपलं असं लिहायचं असेल तर फक्त आपल्याला नॉट काढावं लागेल. म्हणजे झाला त्याचा अर्थ बदलला, 3 इज ए रूट ऑफ इक्वेशन x² + 3x - 18 इज इक्वल टू 0. थर्ड बघा, √2 इज रॅशनल नंबर. इथे फक्त इजच्या ऐवजी इज नॉट टाकलं म्हणजे √2 इज नॉट ए रॅशनल नंबर, की ज्याचं झालं निगेशन. हे एवढं सोपं आहे. ठीक आहे ना. बस आजच्या पुरतं एवढंच.